एक असतं टोपी विकणेवाला, त्याला म्हणतात कॅप सेलर इंग्लिशमध्ये. तो टोपी विकणारा खूपच बिझी असतो आणि थोड्या वेळात त्याला थका येऊन जाते, म्हणजे तो थकून जातो, खूपच थकतो. त्याला झोप पण येत असते, असं त्याचे डोळे बंद होतात. मग तो एका झाडाखाली त्याची टोपली ठेवतो खाली आणि झोपून जातो. त्या झाडावरून येतात माकडं. माकडं येतात आणि ते त्याच्या टोप्या घेतात नंतर थोड्या वेळात तो उठतो आणि बघतो त्याच्या टोपलीत टोप्याच नसतात. बघतात की टोपीच नसतात त्याच्याकडे, कोणतीच टोपी नसते त्याच्याकडे. मग तो बघतो त्याच्या टोपलीमध्ये, बघतो काहीच टोपी नाही. त्याच्या टोपलीमध्ये पूर्ण हे रिकामं असते. मग तो वरती बघतो, खूप सगळे माकडं असतात आणि त्याचे टोपे घालून असतात आणि असे नाचतात. थांबा, असे असे नाचतात. तर त्याला वाटते हे कोणी केलं. मग ते त्याला ना अशी दांडी मारते तो त्या बंदरांना. दे माझी टोपी, दे, अशी दांडी मारतात. तर ते बंदर पण तसेच करतात. मोठे लॉक त्याच्यावर असे पाडून देतात. मोठे हिवी लॉक त्याच्यावर असे पाडून देतात. आणि मग त्याला खूपच भीती वाटते. तो असा इकडे होऊन जातो आणि त्याचे डोळे पण गोल गोल फिरतात. मग तो दगड त्याला मारतो, असं दगड मारतो. हुई हाय, माझी टोपी दे. मग ते बंदर पण खूपच शोर करतात आणि ते फळ तोडतात, असं म्हणतात. नुसतं ते त्याला पण परत चक्कर येतो. तो असा होऊन जातो. त्याला फास्ट येतो. त्यावेळेस त्याचे फास्ट डोळे फिरतात. मग फास्ट फिरता ना तो थकून जातो त्यावेळेस. आणि नंतर त्याला समजते, आम्ही जसा करतो तसंच हे बंदर पण करतात. हे बंदर वगैरे, असं वाटते त्याला. मग ना तो त्याची टोपीच खाली फेकून देतो असं. तर बंदर पण सगळी त्याची टोपी खाली फेकतात. नंतर तर त्याची सगळ्या टोप्या त्याच्या टोपलीमध्ये भरून जातो. संपली गोष्ट. आणि हा गोष्ट तुम्हाला आवडली तर लाईक करा. आणि जर तुम्हाला खूप सगळे व्हिडिओज बघायचे आहे तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. बाय.